आपण पाहिलं की 3 ते 4 दिवसापूर्वी एका 10 वर्षाच्या मुलाला आपला जीव आहे तो सुद्धा गमवावा लागलेला आहे। हे वरचे जे तुम्ही गड्डे बुजवत आहेत तर ते तरी व्यवस्थित बुजवा। आणखीन असे लहान मुलांचे जीव गेल्यानंतर महापालिकेला जाग येणार आहे। पुणे जिल्ह्यातल्या नांदे या गावामध्ये सध्या आपण आहोत। याच नांदे गावातून काही अंतरावर आपण पाहिलं की 3 दिवसापूर्वी म्हाळुंगे बालेवाडी येथे लहान मुलाचा रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून घसरून मृत्यू झालेला होता। आता नेमकं या नांदे गावापासून आपण बालेवाडीपर्यंत जाणार आहोत आणि नेमका हा रस्ता कसा आहे, रस्त्यावर आपल्याला काय काय दिसून येत आहे, हे सगळं आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला आपण जाऊया या रस्त्यावरून की या रस्त्यावर तुम्हाला नेमकं काय काय दिसणार आहे आणि का या ठिकाणी अपघात होतात हे आज LS मराठी तुम्हाला दाखवणार आहेत। नांदेपासून आपण हा प्रवास सुरू करतोय। सुरुवातीलाच आपल्याला हे नजरेस पडलेले आहेत सिमेंट मिक्सर, मोठमोठे सिमेंट मिक्सर। रस्ता जर आपण पाहिला तर एकदम अरुंद रस्ता, मात्र याच अरुंद रस्त्यावरून सातत्याने या सिमेंट मिक्सरची वाहतूक आहे ती सुद्धा होताना दिसते आणि त्यामुळे कुठेतरी अपघाताला निमंत्रण या सिमेंट मिक्सरची जी वाहनं आहेत ती सुद्धा देताना दिसून येत आहेत। या भागामध्ये संपूर्ण नांदे गावचा हा परिसर आणि या परिसराला लागून काही अंतरावर मोठमोठे सिमेंट मिक्सरचे प्लांट आहेत ते सुद्धा आहेत, ज्या ठिकाणी जे खडी आहेत त्या तयार केल्या जातात ते प्लांट मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे। त्यामुळे रोज अशा पद्धतीची डंपरची वाहतूक किंवा सिमेंट मिक्सर हे आपल्याला सातत्याने या ठिकाणावरून दिसून येत आहेत। खरं तर हा रस्ता अतिशय अरुंद आहे, रस्त्यावर खड्डे हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत आणि अशा पद्धतीने हे सिमेंट मिक्सर हे सुद्धा आपल्याला नजरेस पडतायत। गावाकडचा हा काहीसा परिसर आहे, पण तरी सुद्धा आपण पाहतोय की मोठी वर्दळ या ठिकाणी आपल्याला सुरू असलेली दिसून येत आहे। दोन्ही बाजूनं 24 तास या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे सिमेंट मिक्सर आहेत त्यांची वाहतूक सुरू असताना दिसून येत आहे। त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना सुद्धा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, कारण की रस्ते सुद्धा व्यवस्थित नाही आहेत आणि दुसरीकडे दोन्ही बाजूनं होणारी अशा पद्धतीची जड वाहनांची वाहतूक ही सुद्धा कुठेतरी अपघाताला निमंत्रण देणारे आहे। समोरची ही दृश्य आपण पाहिलं की या ठिकाणी रस्ता जो आहे तो व्यवस्थित नाहीये, खड्डे आहेत, त्यामुळे वाहनं कशा पद्धतीने यावरून जात आहेत हे सुद्धा आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते। आजूबाजूला मोठमोठी वाहनं ही सुद्धा पार्क केली जात आहेत, JCB असो किंवा पोकलँड असो ही सुद्धा दिसत आहेत आणि त्याचबरोबर PMPML ची वाहतूक ही सुद्धा या मार्गावरून सुरू आहे। पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी या रस्त्यावर आपण 3 दिवसापूर्वी पाहिलं की दुचाकीवरून वडिलांसोबत जात असलेल्या एका 10 वर्षीय मुलाचा घसरून मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मात्र माझ्या मागे ज्या आमदारांचा आपण बोर्ड पाहतोय, शंकर हिरामन मांडेकर यांच्या वक्तव्यामुळे मात्र समाजामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे। ही घटना घडल्यानंतर शंकर मांडेकर हे घटनास्थळी गेले, संपूर्ण रस्त्याची त्यांनी पाहणी केली। मात्र ही पाहणी करत असताना आणि ज्यावेळेस माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला की या रस्त्याची अवस्था जी झालेली आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का, तर यावेळेस शंकर मांडेकर यांनी रस्ते आहेत, अपघात होणारच अशा पद्धतीचं संतापजनक वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्यानंतर आता शंकर मांडेकर यांच्यावर सुद्धा चौफेर टीका होऊ लागलेली आहे। ग्रामस्थ सुद्धा त्यांच्यावर आता तुटून पडलेले आहेत। 3 दिवसापूर्वी याच ठिकाणी एका 10 वर्षाच्या मुलाचा रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून घसरून पडला आणि त्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी गेलेली होती। ही सगळी घटना आपण पाहिलेली होती आणि आता या 3 दिवसानंतर या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा खरं तर घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि सध्या इथं आपण पाहतोय की जो एकदम छोटा रस्ता होता तो आता मोठा करण्यात आलेला आहे। त्या समोरच्या बाजूला जो राडा रोडा होता तो सुद्धा आता उचलण्यात आलेला आहे आणि डांबरीकरण आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे मोठमोठे खड्डे या परिसरामध्ये होते ते बुजवण्याचं काम घेण्यात आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आपण पाहतोय की डांबर आहे, डांबरीकरण ते सध्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण रस्ता आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हे डांबरीकरण केलेलं आहे। या आधी इथं मोठ्या प्रमाणात खड्डे होते आणि त्याचबरोबर उतार होता, त्याचबरोबर मातीचा ढीग आहे तो सुद्धा या ठिकाणी होता आणि त्यामुळे जी वाहतूक होती ती अतिशय धीम्या गतीने चालू होती। त्याचबरोबर मोठमोठे ट्रक, डंपर आहेत ते सुद्धा या ठिकाणी सातत्याने ये जा करतात। आता हे आपण पाहतोय की जड वाहनं आहेत त्यांची वाहतूक सातत्याने या ठिकाणी होतीये
आणि त्यामुळे काहीसा वाहतुकीला सुद्धा अडथळा होतोच. त्याचबरोबर जे दुचाकीवरून जाणारे आहेत त्यांना सुद्धा मोठा त्रास किंवा एक जीव मुठीत घेऊन त्यांना या ठिकाणावरून प्रवास करावा लागतो, कारण की ही अवजड वाहनं आहेत ती सातत्याने या मार्गावरून ये जा करत असतात आणि त्यामुळे अपघाताला निमंत्रण देणारं हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणाची जी साफसफाई आहे ती करण्याचं काम सुरू आहे, डांबरीकरण सुरू आहे, पण हे सुद्धा किती काळ टिकणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की जे डांबरीकरण करण्यात आलेलं आहे त्या डांबरीकरणात उत्कृष्ट आहे हे आपल्याला या ठिकाणावरून दिसून येते. आता मी हे काही डांबर आहे जे हाताने या ठिकाणावरून काढलेलं आहे, त्यामुळे जर मुसळधार पाऊस झाला तर हे किती काळ टिकेल याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर या ठिकाणचे स्थानिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे शंकर मांडेकर यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली होती. म्हाळुंगे बालेवाडी रस्त्यावर एका मुलाचा याच ठिकाणावरून जात असताना दुचाकीवरून घसरून त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय की प्रशासनाकडून या ठिकाणी आता डांबरीकरण असेल किंवा रस्ता रुंदीकरण असेल हे करण्याचं काम केलं गेलं, पण दर्जा आपण पाहतोय किती निकृष्ट पद्धतीचा दर्जा आहे ते आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते. समोरच्या बाजूला आपण पाहतोय की जो डांबर या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं ते कशा पद्धतीने, म्हणजे त्याचा थर जर आपण पाहिला तर वर खाली असा तो थर आहे आणि त्याचबरोबर जर या ठिकाणावरून गाडी गेली तर हे संपूर्ण जे डांबर आहे किंवा या खडी आहेत ते सुद्धा खाली जात आहेत, म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचा, आणि त्याला भेगा सुद्धा आहेत त्या सुद्धा पडलेल्या आहेत. एखादी गाडी जर गेली तर ते डांबर आणि ती खडी आहे ते सुद्धा कसं खाली जाते हे सुद्धा आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते. इथले स्थानिक नागरिक आपल्यासोबत कधी केले हे परवाच्या दिवशी झालेलं काम आहे. परवाच्या दिवशीच त्यांनी काम केलं आहे आणि तुम्ही आताच बघू शकता की यामध्ये वरती नुसतं थातूर काम केलेलं आहे. एक छोटासा एक बारीक त्यांनी लेअर टाकलेला आहे जो डांबरीकरणाचा आहे आणि तो कालच परवाच्या दिवशी टाकला आणि आज खराब झालेला आहे. कमीत कमी शासनाने काम केलं आहे तर ते एक चांगल्या दर्जाचं काम करायला पाहिजेत, जेणेकरून तुम्ही फक्त हे वरचे जे तुम्ही गड्डे बुजवत आहेत तर ते तरी व्यवस्थित बुजवा. हेच आमचं म्हणणं आहे, कारण की प्रशासनाने याची जर काळजी घेतली लोकांचे जीव वाचेल. एका स्तरावर पण हे दिसत नाहीये केलेलं, वर खाली दिसतंय. जसे हे खड्डे पडलेले होते त्यावरच फक्त डांबरीकरणाचा एक छोटासा एक लेअर टाकून दिला आणि निघून गेलेत. सर्वजण इथं फक्त पळ काढण्याचं काम करतायत. कमीत कमी जो रस्ता आहे तो तरी व्यवस्थित केला तर बरं होईल. परवा जी दुर्घटना घडली त्या लहान मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर इथं अपघात झालेत का परत? त्यानंतर इथे कंटिन्यू म्हणजे रोजच तुम्ही जर CCTV फुटेज चेक केले आमच्या सोसायटीचे तर तुम्हाला रोज मी पडलेले लोकांचे CCTV दाखवतो. रोज पडतात, कारण रात्री पण दोघं जण, एक मुलगा आणि एक मुलगी याच्यावरूनच घसरले आणि इथंच पडले, ते इथूनच स्लिप झालेत आणि खूप दूरपर्यंत घासत गेलेत. यावर लवकरच काहीतरी करायला पाहिजे. बघा, ही अवस्था आहे आपल्या पुणे महानगरपालिकेची, कारण की पुणे महानगरपालिकेने इथं जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर इथं डांबरीकरण केलं, पण ते किती निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे ते आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. आणि त्यामुळे अशा पद्धतीची जर कामं होत असतील तर नागरिकांनी नेमकं काय करायचं? बघा, हे निघून आलेलं आहे, हे आपण ही दृश्य पाहिली तर हे कुठल्या लेवलचं डांबरीकरण पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे त्याचं उत्तर खरं तर पुणे महानगरपालिकेने देणं अपेक्षित आहे, कारण की अतिशय निकृष्ट दर्जाचं हे डांबरीकरण आहे. 2च दिवसापूर्वी महानगरपालिकेने या ठिकाणी डांबरीकरण म्हणजे जे खड्डा आहेत ते बुजवण्याचं काम केलं, पण अशा पद्धतीने सर्व खडी आहेत, दगडे आहेत, त्या सुद्धा आपल्याला हाताने अक्षरशः वर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे या कामाचा दर्जा आहे तो सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आता संबंधित जे ठेकेदार असतील किंवा ज्यांच्याकडे हे काम असेल त्यांच्यावर पुणे महानगरपालिका काय कारवाई करणार आहे का, की आणखीन असे लहान मुलांचे जीव गेल्यानंतर महापालिकेला जाग येणार आहे, असा सुद्धा सवाल आहे तो आता स्थानिक विचारू लागलेले आहेत.